हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुमचं माझं सलोनी मॉम डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आता सलोनीचा टिफिन बनवलेला आहे आणि तिचा टिफिन पॅक केला. तसंच मी आज तिला नाश्त्याला चहा आणि तोच दिला होता खायला. ती इकडे बसून खात आहे बघा. ती आपला नाश्ता करते, त्याच्यानंतर मी तिची तयारी करून दिली. तिचा नाश्ता झाल्यावर आणि मग ती शाळेत जायला निघाली. ते शाळेत गेल्यावर मी भात मांडला आणि कणिकही मळून ठेवलं आहे. त्यानंतर माझ्यासमोर मी भात, पोळी आणि पनीरची भाजी केली. आज माझ्या मुलाला पनीर खायचं होतं म्हणून मी त्याच्यासाठी आज पनीरची भाजी केली. तर माझ्या किचनमध्ये पूर्ण भांड्याचा राडा, तसाच गॅसवट्टा पुसायचा होता. मग मी भांडे घासून घेतले, गॅसवट्टा क्लीन केला आणि माझी पूर्ण किचन अशी क्लीन केली. तेवढ्यातच थोड्या वेळात माझ्या सासूबाई आल्या. मी त्यांच्यासोबत बोलत होती आणि हा बघा, माझ्या बेडवरती पूर्ण कपड्याचा राडा आहे. माझ्या अलमारीमध्ये एवढे कपडे की मी किती घड्या करत आहे तरी त्या संपाचं नावच घेत नाही आहेत. तर मी हे तर पूर्ण कपड्याच्या घड्या केल्या आणि माझे मिस्टर मला बोलत होते की एवढे सगळे जास्तच कपडे तुझेच आहे. तर हो, माझ्या अलमारीमध्ये माझीच जास्त कपडे आहे. मग मी सगळ्या कपड्याच्या घड्या केल्या आणि मी एक एक करून सगळ्यांच्या कप्प्यांमध्ये ते कपडे ठेवून दिले आणि मग लगेच मी दुसऱ्या साईडची अलमारी पूर्ण क्लीन करायला घेतली. त्यामध्ये पण एवढा कपड्याचा राडा एवढा की मला ते साफ करायलाच मला अक्षरशः 2 ते 3 तास लागलेत. ती मी पूर्ण अलमारी क्लीन केली आणि त्याच्यानंतर मी पूर्ण अलमारीचे कपडे वगैरे सगळं काढून घेतल्यानंतर त्या अलमारीमध्ये चांगली अलमारीला पुसून ठेवली आणि मग नंतर त्या अलमारीला मला सेट करायला कमसे कम 3 तास लागलेत. मी सगळ्या कपड्यांच्या घड्या केल्या आणि पुन्हा जशास तशी अलमारी व्यवस्थित लावून ठेवली आणि मग नंतर रात्रीचा स्वयंपाक केला. भात बनवला, अंड्याची चटणी बनवली, तसंच चिकनची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. तर या तुम्ही जेवण करायला. तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.